मोदी शिर्डी विमानतळावर त्यांचं आगमन झालेले थोड्याच वेळात त्यांची इथे सभा होणार आहे। सुजय विखेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज सुजय विखे त्याचप्रमाणे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेले दोन सभा त्यांच्या होणार आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य वरिष्ठ नेते आधीच सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 3 टप्पे देशभरात झालेले आहेत, होत आहे तिसरा टप्पा आज मतदानाचा होत आहे। या पार्श्वभूमीवर कमी मतदान हे नेमकं कोणाच्या फायद्याचं किंवा तोट्याचं याची चर्चा रंगू लागली। उमर सय्यद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमर, नक्कीच आज महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहे आणि नागरिकांना संबोधित करणार आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी लाखोंचा जे जनसमुदाय आहे ते या सभेच्या ठिकाणी जात आहेत। महिला असतील, युवक असतील, वयोवृद्ध असतील, सर्वच जण या सभेसाठी जे आहे तर ते पोहोचत आहेत। विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लक्षवेधी लढत होणार आहे। या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच सभा घेणार आहे। या सभेनिमित्त पंतप्रधान असतील, महायुतीतील सर्व मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील नेते असतील, हे नागरिकांना काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उमर, त्याचप्रमाणे कोणते प्रमुख मुद्दे असतील, विशेषतः गेल्या काही दिवसातल्या घटना घडामोडी पाहता विशेषतः कमी झालेलं मतदान या पार्श्वभूमीवरती भाजपची काय रणनीती वाटते, मोदी काय बोलू शकतील असं वाटतं? नक्कीच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, कांद्याला जो भाव मिळत नव्हता, निर्यात बंदी होती, दुधाला भाव मिळत नव्हता आणि विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, 200च्या वर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी असतील किंवा महायुतीचे नेते मंडळी असतील हे पाण्याच्या संदर्भात जे आहे तर त्या अजेंडावरती आणि त्या अजेंड्यावरती जे आहे तर ते लोकांना संबोधित करतील। शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या संदर्भात नरेंद्र मोदी असतील, महायुतीचे नेते मंडळी असतील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। उमर, तुम्ही आमच्या सोबत राहाच। दरम्यान काही वेळापूर्वी सुजय विखे यांच्याशी पुढारी न्यूजनं संवाद साधलाय। काय म्हणताय सुजय विखे पाहूया। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा पार पडणार आहे। आपल्यासोबत खासदार सुजय विखे पाटील आहे। काय सांगाल दादा 2019 मध्ये देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांची सभा झाली होती, त्यावेळेस देखील दमदार विजय झाला होता, आज देखील पंतप्रधानांची सभा होती। नाही, आज देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब अहिल्यानगरमध्ये येत आहेत। आम्हाला अभिमान आहे की विश्वनेता आणि ज्या व्यक्तींच्या आधारावर आम्ही मतदान मागतोय, आज सर्वसामान्य नागरिकांना ते पाहायला मिळतील आणि तिसऱ्यांदा आज अहिल्यानगरमध्ये येत असताना तोच ग्राउंड आणि तोच निकाल हाच मला वाटतं कायम राहील, हा विश्वास मला सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मिळेल। विरोधकाकडून आरोप होतोय पंतप्रधानांची सभा लावली आहे, कुठेतरी एका मास्तराच्या गरीब पोराविरुद्ध पंतप्रधान प्रचार करताय, कसं बघता? पंतप्रधान पक्षाचा प्रचार करताय, कोणाच्या विरोधात नाही। तुमच्याकडे जेवढे नेते होते तुम्ही सगळे आणून झालेत, आणले का नाही त्यांनी? जेवढे त्यांच्याकडे सगळे पक्षाचे नेते होते, जेवढे त्यांच्याकडे स्टार प्रचारक होते ते सगळ्यांच्या सभा झाल्यात की इथं? प्रत्येक पक्षाचा प्रचार करायचा अधिकार प्रत्येक नेत्याला आहे। त्यांचे सर्वोच्च नेते इथं 4 सभा झाल्यात, आम्ही काही बोललो का? आमचा सर्वोच्च नेता एकच सभा घेतो आणि एक सभेमध्ये आमचं काम होऊन जातं। दुसरीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी हे निवडणूक पार पडते असा देखील आरोप करण्यात येतोय। ते काय, ते आता आरोप फार जुने आणि ते सगळे डन अँड डस्टेड आहे। या आरोपाला काय कोणी विचारत नाही आणि काय कोणी सिरियसली पण घेत नाही। एक शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर यांची सभा नगरमध्ये पार पडली, त्यावेळेस त्यांनी गौप्यस्फोट केला होता की राधाकृष्ण विखे पाटील हे खरगेंना जाऊन भेटले आणि लवकरच ते काँग्रेसमध्ये देखील प्रवेश करू शकता, काय सांगाल? काय बोलणार याच्यावर? एवढं ऊन पडलंय, मनोरंजन, शेवटी मनोरंजन झाल्याशिवाय निवडणुकीत मजा कशी येते? मनोरंजन म्हणून ऐका तुम्ही, द्या सोडून। उमेर सय्यदसह कॅमेरामन जयेश साबळे, अहमदनगर, पुढारी न्यूज, अहमदनगर।
Thank you.